टू आय यूट्यूब चॅनल। आज आपण पाहणार आहोत स्टँडर्ड 7चा चॅप्टर 4 अल्जेब्रिक फॉर्म्युले एक्सप्रेशन ऑफ स्क्वेअर। यामध्ये आपल्याला दोन फॉर्म्युले पाहायचे आहेत। हे ते दोन फॉर्म्युले आहेत a + b द होल स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर। पहा रीड कसं करणार, a प्लस b स्क्वेअर नाही रीड करायचे, आपण असं बोलणार आहोत a प्लस b द होल स्क्वेअर। द होल स्क्वेअर म्हणजेच या पूर्ण दोन्ही टर्मचा स्क्वेअर, नॉट ओनली बी स्क्वेअर, म्हणजेच ए चा पण स्क्वेअर आणि बी चा पण स्क्वेअर करायचा आहे। त्यामुळे आपल्याला काय म्हणावं लागेल की a प्लस बी द होल स्क्वेअर। त्याचप्रमाणे खाली सेकंड नंबरचा फॉर्म्युला आहे, इथे पण आपल्याला तसंच बोलावं लागेल a मायनस बी द होल स्क्वेअर। असं नाही बोलणार आहेत a मायनस बी स्क्वेअर। ज्यावेळेस तुम्ही a मायनस बी स्क्वेअर किंवा a प्लस बी स्क्वेअर म्हणाल त्यावेळेस फक्त आणि फक्त b चा स्क्वेअर असेल आणि इथेही b चा स्क्वेअर असेल, पूर्ण टर्मचा स्क्वेअर नसेल। त्यामुळे फॉर्म्युला रीड करताना a प्लस बी द होल स्क्वेअर अँड a मायनस बी द होल स्क्वेअर हे आपल्याला रीड करायचे इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर आणि इथे पण इक्वल टू a स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर। पहा सेम टर्म आहेत सगळीकडे, फक्त इथे प्लस आहे इथे मायनस आहे, कारण या फॉर्म्युल्यामध्ये काय दिलेलं आहे इन ब्रॅकेट a प्लस बी द होल स्क्वेअर। प्लस असल्यामुळे इथे काय आलं a स्क्वेअरच्या नंतर प्लस आलं आणि इथं पण a मायनस बी द होल स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअरच्या नंतर इथे मायनस असल्यामुळे आपण इथे मायनस घेतलं। चला तर मग लक्षात ठेवण्यासाठी कसं आपण याला लिहायचं हे थोडंसं पाहूयात थोडक्यात। पहा इथे दोन्ही फॉर्म्युले घेतलेले आहेत आपण, ही फर्स्ट टर्म ही सेकंड टर्म। a प्लस बी द होल स्क्वेअर म्हणजेच a चा पण स्क्वेअर आणि b चा पण स्क्वेअर। मग कसं लिहिणार आपण, पहा a चा स्क्वेअर म्हणून a स्क्वेअर आणि इथे b चा स्क्वेअर म्हणून इथे आपण काय करणार आहोत लास्टला b चा स्क्वेअर लिहिणार आहोत। सेम इथे पण तसंच करणार आहोत, a मायनस बी द होल स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर आणि हे b स्क्वेअर म्हणजेच इथे लास्टला आपण लिहून घेऊयात b स्क्वेअर। नंतर काय असेल इज इक्वल टू, इथे इज इक्वल टू इथेही इज इक्वल टू आणि मध्ये जे येणारी टर्म आहे इथे प्लस बी असल्यामुळे इथे आपण प्लस बी करू शकतो, इथेही प्लस बी लिहू शकतो आणि या दोघांच्या मध्ये जी टर्म येणार आहे ती काय बाळांनो, सॉरी इथे प्लस येईल a स्क्वेअर प्लस 2ab आणि सेम इथे a स्क्वेअर प्लस 2ab हे प्लस स्क्वेअर सॉरी प्लस बी स्क्वेअर आणि प्लस बी स्क्वेअर सेम येईल। असा हा फॉर्म्युला आपला बनतो। लक्षात ठेवण्यासाठी खूप इझी आहे, तुम्हाला हे 10 वेळेस लिहावे लागेल, पाठ करावे लागेल, तेव्हाच तुम्हाला प्रॅक्टिस सेट 50 सोडवता येईल, कारण पूर्ण प्रॅक्टिस सेट 50 मध्ये आपण हा फॉर्म्युला यूज करणार आहोत आणि आपले जे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व करणार आहोत। पहा एक हा फॉर्म्युला लिहून घेतला, इथे a आणि b दिलेला आहे, आपण b आणि a आणि b च्या ठिकाणी आपण काय घेऊन बघूयात x आणि y घेऊन बघूयात आणि सोल्युशन करून बघूयात, फॉर्म्युला नवीन बनवून पाहूयात। पहा इथे काय आहे a इक्वल टू x आणि b इक्वल टू काय आहे y आहे, तर इथे इक्वल टूच्या नंतर काय येईल a स्क्वेअरच्या ठिकाणी काय येईल x स्क्वेअर प्लसला प्लस ॲज इट इज, त्यानंतर हे 2 ला 2, a च्या ठिकाणी परत काय येईल x, y च्या ठिकाणी काय येईल सॉरी b च्या ठिकाणी काय येईल y प्लस आणि परत b च्या ठिकाणी काय येईल y स्क्वेअर। या फॉर्म्युलेच्या ठिकाणी आपण काय घेऊयात a प्लस बी ऐवजी 2x प्लस y स्क्वेअर घेऊयात। पहा कसं येणार आता ही एक टर्म आहे आणि ही एक टर्म आहे, इथे a इक्वल टू काय घ्यायचं आहे आपल्याला 2x प्लस b इक्वल टू काय घ्यायचं आहे y, म्हणजे जिथे जिथे फॉर्म्युलामध्ये a आहे तिथे काय येईल 2x आणि जिथे जिथे फॉर्म्युल्यामध्ये b आहे त्या ठिकाणी काय येईल y, एवढंच। चला तर a स्क्वेअर बरोबर काय आहे a इक्वल टू 2x म्हणून आपण काय करणार 2x द होल स्क्वेअर प्लस पहा 2 ला 2, a च्या ठिकाणी परत काय येईल 2x इथे ब्रॅकेटमध्ये घ्यावे लागेल आपल्याला आणि नंतर b च्या ठिकाणी काय येईल y
पहा वाय स्क्वेअर नाही घेणार किंवा 2x स्क्वेअर नाही घेणार, कारण फॉर्म्युलामध्ये काय दिले 2, तर आपण 2 घेतलं. एच्या ठिकाणी काय आहे 2x आहे आणि बीला काय येईल y येईल आणि प्लस परत बीच्या ठिकाणी काय आहे आपल्याला इथे b म्हणजेच y, तर बीच्या ठिकाणी येईल y. इथे स्क्वेअर असल्यामुळे आपल्याला काय घ्यायचं आहे y स्क्वेअर. डन. पहा हे झालं फॉर्म्युला यूज करून. आता इथे काय करायचं आपल्याला 2x स्क्वेअर. मी तुम्हाला सांगितलं आहे की a प्लस बी स्क्वेअर नाही आहे, हे a प्लस बी द होल स्क्वेअर आहे. त्याचप्रमाणे 2x स्क्वेअर म्हणजेच फक्त एक्सचा स्क्वेअर नाही आहे, तर 2x द होल स्क्वेअर म्हणजे 2चा पण स्क्वेअर आणि एक्सचा पण स्क्वेअर. ज्यावेळेस आपण याला कंसाच्या बाहेर काढू म्हणजेच ओपन करू, ब्रॅकेट ओपन करू, त्यावेळेस हा 2चा पण स्क्वेअर येईल आणि एक्सचा पण स्क्वेअर येईल. प्लस इथे 2 2 4 एक्स आणि 4x मल्टिप्लाय वाय, 4x वाय प्लस इथे काय येईल वाय स्क्वेअर. पहा नंतर काय येईल 4चा स्क्वेअर 2चा स्क्वेअर 4 आणि हे x स्क्वेअर प्लस 4x वाय प्लस वाय स्क्वेअर. हे झालं आपलं फायनल आन्सर. हे तुम्ही डायरेक्टली करू शकता, इथेच मी एक स्टेप इथे वाढवली आहे. तो आपण a प्लस बी द होल स्क्वेअरच्या ठिकाणी आपण काय घेणार आहोत ax प्लस बी वाय स्क्वेअर इक्वल टू, पहा a प्लस बी म्हणजेच aच्या ठिकाणी काय आहे ax आणि बीच्या ठिकाणी काय आहे by, म्हणजेच इथे a स्क्वेअरच्या ठिकाणी काय येईल ax द होल स्क्वेअर प्लस 2 ला 2 परत a आहे बाळांनो, तर aच्या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचं आहे ax. मग b आहे, बीच्या ठिकाणी काय घ्यायचं आपल्याला by. आपल्याला हे कंसातच घ्यावे लागेल by प्लस बी स्क्वेअर. हे पण डायरेक्टली आपण असं बी स्क्वेअर लिहू शकत नाही आहे, बीच्या ठिकाणी काय आहे by आहे किंवा by स्क्वेअर लिहू शकत नाही, इथे होल द स्क्वेअर असं by द होल स्क्वेअर असेच लिहावे लागेल. पहा सोल्युशन करून बघूयात. इथे पण हे काय होईल कंस ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे ax द होल स्क्वेअर आहे म्हणजेच पूर्ण टर्मचा स्क्वेअर आहे. इथे काय लिहिणार मग ओपन झाल्यानंतर ब्रॅकेट ओपन ax स्क्वेअर प्लस 2 ला 2 परत इथे काय येईल याचं मल्टिप्लिकेशन करा ax मल्टिप्लाय by. तर हे तुम्ही ax मल्टिप्लाय by हे ax by ही लिहू शकता किंवा तुम्हाला याच्यानुसार अल्फाबेटिकल ऑर्डरनुसारही लिहिता येईल a b नंतर येईल x y, दोन्ही पद्धतीने लिहू शकता प्लस बीचा स्क्वेअर आणि नंतर वायचा स्क्वेअर. इथे काय घेतलं आपण इथे लिहू शकता तुम्ही, कन्फ्युजन होत असेल तर हिअर a इक्वल टू ax अँड b इक्वल टू by. पहा आता आपण थोडंसं चेंज करून बघूयात. एच्या ठिकाणी a बरोबर आपण काय घेऊयात a इक्वल टू 1 आणि b इक्वल टू 2 घेऊयात आणि आपण हे सोल्युशन करून पाहूयात काय येईल. पहा a प्लस बी म्हणजेच आपल्याला काय घ्यायचं आहे 1 प्लस बी द 1 प्लस 2 द होल स्क्वेअर इक्वल टू a इक्वल टू काय आहे 1, म्हणून मी काय करेन 1 स्क्वेअर प्लसला प्लस हे 2 ला ॲज इट इज 2 येईल, मल्टिप्लाय किंवा ब्रॅकेटमध्ये घेऊ शकता a इक्वल टू काय आहे 1 म्हणून इथे 1 मल्टिप्लाय b इक्वल टू काय आहे 2 म्हणून इथे 2 घेतलं प्लस b इक्वल टू काय आहे 2, तर इथे आपण काय करणार 2चा स्क्वेअर. पहा 1चा स्क्वेअर काय येईल 1 प्लस 2 1चा 2 2 2चा 4 म्हणून इथे डायरेक्टली आपण 4 लिहू शकतो प्लस 2चा स्क्वेअर काय बाळांनो 2चा स्क्वेअर येईल 4 1 प्लस 4 1 प्लस 4 5 प्लस 4 काय येईल 9. तर हे झालं आपलं फायनल आन्सर. फर्स्ट क्वेश्चन एक्सपांड. काय दिले फर्स्ट क्वेश्चनमध्ये इन ब्रॅकेट 5a प्लस 6b द होल स्क्वेअर. इथे आपण पाहणार आहोत
इथे फॉर्म्युला आपण लक्षात घेतलेला आहे, सॉल्युशन काही एक्झाम्पल केलेले आहेत, त्यानुसार हाही क्वेश्चन सोडवून घ्यायचं आहे. खूप इझी आहे, लक्ष द्या आणि समजून घ्या. हां, त्या अगोदर आपण इथे लिहून घेऊयात 5a म्हणजेच हे a इक्वल टू 5a आहे, सॉरी 5a अँड b इक्वल टू इथे असेल 6b. इथे कॅपिटल घेतलेले आहेत कारण क्वेश्चनमध्ये आपल्याला ए आणि बी हे अल्फाबेट दिलेले आहेत आणि फॉर्म्युलामध्ये सुद्धा ए आणि बीचा उल्लेख केलेला आहे, त्यामुळे आपण इथे हे स्मॉल आहे तर इथे आपण कॅपिटल घेऊयात. फॉर्म्युला लिहून घेऊयात अगोदर. पहा, ए हे मुद्दाम घेते मी कॅपिटल जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही आहे आणि इझिली समजून जाईल. ए प्लस बी द होल स्क्वेअर इक्वल टू काय फॉर्म्युला, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. पहा, ए प्लस बी म्हणजेच काय 5a प्लस 6b, कारण ए इक्वल टू कोण आहे 5a आणि बी इक्वल टू काय आहे 6b. इथे सेपरेट लिहूनही घेतले मी. पहा, आपण लिहून घेऊ शकतो ए प्लस बी म्हणजेच 5a प्लस बी सॉरी 6b स्क्वेअर इक्वल टू ए म्हणजेच 5a स्क्वेअर प्लस 2 परत ए म्हणजे 5a, बी बरोबर काय आहे इथे आपल्याला 6b प्लस बी म्हणजेच 6b स्क्वेअर. इथे आपल्याला 6bचा स्क्वेअर लिहावा लागेल, हे कंपल्सरी असेल. पहा, इथे काय असेल सोल्युशन करताना 5a द होल स्क्वेअर, मी फॉर्म्युलामध्ये शिकवलं आहे तुम्हाला की बाबा 5a स्क्वेअर नाही म्हणायचं, 5a द होल स्क्वेअर, कारण हे पूर्ण टर्मचा स्क्वेअर असणार आहे. म्हणून ज्यावेळेस आपण हे ब्रॅकेट ओपन करणार आहोत त्यावेळेस तिथे काय होणार आहे 5चा स्क्वेअर अलग द्यावा लागेल आपल्याला आणि एचा स्क्वेअर अलग द्यावा लागेल प्लस 2 5चा 10, 10 6चा 60, म्हणून इथे काय मी 60 लिहेन आणि ए मल्टिप्लाय बी. पहा, ए मल्टिप्लाय बी काय होईल ए बी प्लस 6चा स्क्वेअर किती आहे 30, याला पण आपल्याला ओपन करावं लागेल सुरुवातीला 6 स्क्वेअर आणि हे सेपरेटली लिहावं लागेल बी स्क्वेअर इक्वल टू 5चा स्क्वेअर 25, हे ए स्क्वेअर ॲज इट इज येईल प्लस 60a बी प्लस 6चा स्क्वेअर 36 आणि हे असेल आपलं बी स्क्वेअर. हे झालं आपलं फायनल आन्सर. पण लिहिताना आपण काय करणार आहोत याचं सोल्युशन केलेलं आहे म्हणून इथे व्यवस्थित लिहून घेऊयात फायनल आन्सर. 5√5a प्लस 6b द होल स्क्वेअर इज इक्वल टू 25a स्क्वेअर प्लस 60ab प्लस 36b स्क्वेअर. इट इज अवर फायनल आन्सर. डन. पहा, सेकंड क्वेश्चन काय आहे a/2 प्लस b/3 द होल स्क्वेअर. इथे फक्त अपॉनमध्ये दिलेलं आहे, कन्फ्युजनचा क्वेश्चन आहे. सेम जसं आपण फर्स्ट क्वेश्चन सॉल्व केला तसंच हा सेकंड क्वेश्चन सुद्धा आहे. पण इथे पण एक मिस्टेक आहे की ए आणि बी इथे यूज केले, त्याच्यामुळे फॉर्म्युलामध्ये आपल्याला कॅपिटल लेटर यूज करावे लागतील. सो अगोदर आपण फॉर्म्युला लिहून घेऊयात. काय फॉर्म्युला आहे आपला ए प्लस बी द होल स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. त्या अगोदर इथे कन्फ्युजन होऊ नये म्हणून इथे इथली इन्फॉर्मेशन लिहून घेऊयात. ए इक्वल टू काय आहे आपल्याकडे इथे a/2 आणि बी इक्वल टू काय आहे b/3. पहा, ए प्लस बी म्हणजेच काय लिहू आपण इथे a/2 प्लस b/3 स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर म्हणजेच कोण आहे आपल्याकडे ए इक्वल टू a/2 प्लस हे 2 ॲज इट इज येईल परत ए म्हणजेच a/2 आणि बी म्हणजेच काय असेल आपलं b/3 b/3.
प्लस बीचा स्क्वेअर म्हणजेच बी अपॉन 3चा स्क्वेअर. पहा इथे काय येईल, इक्वल टू, याला पण ब्रॅकेट ओपन केल्यानंतर सेपरेट एचा स्क्वेअर मिळेल आणि 2चा स्क्वेअर मिळेल. ते आधी लिहून घेऊयात आपण. ए स्क्वेअर अपॉन 2 स्क्वेअर प्लस 2, इथे 2 1चा 2, 2 1चा 2. पहा हे 2 1चा 2 इथे येतं. 1 मल्टिप्लाय ए मल्टिप्लाय बी काय येईल आपल्याकडे इथे, हे नाही घ्यायची गरज, ए बी अपॉन 3 मल्टिप्लाय 1 3 प्लस इथे पण काय होईल, बीचा स्क्वेअर सेपरेट आणि 3चा स्क्वेअर सेपरेट घ्यावा लागेल आपल्याला. बी स्क्वेअर अपॉन 3 स्क्वेअर कट असेल. पहा इक्वल टू एचा स्क्वेअर ए स्क्वेअरच असेल पण 2चा स्क्वेअर 4 प्लस ए बी अपॉन 3 हे ॲज इट इज येईल, इथे काही होणार नाही आहे, प्लस बी स्क्वेअर आपल्या जागेवरती आणि 3 स्क्वेअर म्हणजेच किती आहे, 3चा स्क्वेअर 9. हे झालं आपलं सोल्युशन. याला कसं लिहिणार तुम्ही, टू प्लस इक्वल टू ए स्क्वेअर अपॉन 4 प्लस ए बी 3 प्लस बी स्क्वेअर अपॉन 9. हे झालं आपलं फायनल आन्सर. व्यवस्थित ब्रॅकेट करून घेऊ शकता जेणेकरून छान दिसेल तुमच्या एक्झाममध्ये बुकमध्ये. पहा थर्ड क्वेश्चन आहे 2p मायनस 3q द होल स्क्वेअर. इथे अगोदर आपण ए इक्वल टू लिहून घेऊयात. ए इक्वल टू 2p आणि बी इक्वल टू 3q. काय फॉर्म्युला आहे, ए मायनस बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. पहा ए मायनस बी म्हणजेच 2p मायनस 3q इक्वल टू ए इक्वल टू काय आहे, 2p स्क्वेअर मायनस 2 ए बरोबर परत 2p, बी इक्वल टू 3q प्लस बी स्क्वेअर म्हणजेच 3q स्क्वेअर. पहा इथे ब्रॅकेट ओपन करावं लागेल म्हणजे 2ला पण स्क्वेअर जाईल आणि पीला पण स्क्वेअर जाईल. मायनस 2 2चा 4 4 3चा 12. परत बघा 2 2चा 4 4 3चा 12. इथे 12 येईल, पी मल्टिप्लाय क्यू, पी क्यू प्लस 3ला स्क्वेअर अँड क्यूला स्क्वेअर. पहा इक्वल टू 2चा स्क्वेअर काय आहे 4, पी स्क्वेअर मायनस 12 पी क्यू प्लस 3चा स्क्वेअर काय आहे 9 अँड क्यू स्क्वेअर. हे झालं आपलं फायनल आन्सर. कसं लिहिणार आपण, 2p मायनस 3q स्क्वेअर इक्वल टू 4p स्क्वेअर मायनस 12pq प्लस 9q स्क्वेअर. ब्रॅकेट करून बॉक्स करून घ्या. पहा प्रॅक्टिस सेट 50चे आपण 3 क्वेश्चन इथे पाहिलेले आहेत आणि फॉर्म्युलाही पाहिलेले आहेत. त्याच्यानंतरचे क्वेश्चन आपण लेक्चर नंबर 2मध्ये पाहणार आहोत. इथे लेक्चर नंबर 1 कंप्लीट झालेला आहे.